चला, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. लगेच आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. गुड इव्हनिंग राजेंद्र, गणपती, दक्षा, येस, हेमंत, राजेंद्र. चला, लगेच आपण आजची प्रश्नपत्रिका क्रमांक 124 या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहे. सगळेजण येत आहेत. येस. तर आजची आपली व्हेरी इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका 124 होणार आहे मित्रांनो. ओके. हा, सर्व महत्वपूर्ण प्रश्न आहेत. आणि जे विद्यार्थ्यांनी अजूनही जॉईन झाले नसतील आपल्या बॅचला, तर तेही विद्यार्थी नक्की जॉईन व्हा. कारण या ठिकाणी मित्रांनो कुठलाही या ठिकाणी एक्स्ट्रा न करण्यापेक्षा जे परीक्षेचे लेवल आहे तेच करा. आणि आपल्याला माहिती परीक्षेची लेवल काय आहे. कारण आपण यापूर्वी सुद्धा मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना यश या ठिकाणी मिळवून दिलेलं आहे. जसं की आपण या ठिकाणी बघू शकता विद्यार्थ्यांचे अभिप्राय. आणि याही वर्षी तर भरपूर सारे मित्रांनो तगडी प्लॅनिंग केलेलं आहे. त्यामुळं ज्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी मित्रांनो आपल्याला स्क्रीनशॉट पाठवले की सर माझं या ठिकाणी आपल्या नोट्समुळं काय झालं सिलेक्शन झालेलं आहे. ओके. त्याच पद्धतीने मित्रांनो यावर्षी सुद्धा तुम्ही याच पद्धतीने मला स्क्रीनशॉट पाठवाल यामध्ये मला मात्र शंका वाटत नाही की सर माझं या ठिकाणी लिस्टमध्ये नाव आलं. आपल्या या ठिकाणी स्टडी मटेरियलचा काय झाला भरपूर फायदा झाला. ठीक आहे. येस, आपण दिलेल्या महत्त्वाच्या नोट्स मधून सगळं उपयुक्त ठरलं. फक्त आता तुम्ही मी या वर्षी तर भरपूर क्वालिटी कंटेंट या ठिकाणी मित्रांनो त्यामध्ये ऍड केलं. कारण स्पर्धा वाढलेली आहे. ठीक आहे. काय झालेलं आहे स्पर्धा वाढलेली आहे. त्यामुळं फक्त तुमची मेहनत कमी पडू देऊ नका. आपल्या बाजूने मित्रांनो कुठलीही या ठिकाणी कमतरता असणार नाही. सगळं काही एकाच ठिकाणी दिलेलं आहे. असा महाराष्ट्रातला मला वाटतं एकमेव आपला पॅटर्न आहे की एकाच फी मध्ये एवढं सगळं तुम्हाला एकाच फी मध्ये देणार आहे. जे की पीडीएफ लेक्चर पण आहेत, नोट्स पण आहेत प्रत्येक विषयाच्या स्पेशल थेअरी, एमसीक्यू आणि प्रश्नपत्रिका 200 प्लस. ठीक आहे. आणि तेही सगळं म्हणजे लिपिकच्या पण आहे त्यामध्ये, शिपाईच्या पण आहेत, ड्रायव्हरच्या पण आहेत. ओके. तिन्हीच्या पण या ठिकाणी तिन्हीसाठी पण एकच फी, तिन्हीच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका, सर्व नोट्स, व्हिडिओ लेक्चर आणि फी फक्त 240. ठीक आहे. तरी कधीही कोणत्याही क्षणी 999 होईल. 72 48 93 01 76 या नंबरला फक्त 240 सध्या फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तुम्हाला हे सगळं कंटेंट दिलं जाईल. बॅचमध्ये ऍड केलं जाईल. काही जरी विचारायचं असेल तर या नंबरला बिनधास्त कॉल करा, व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. चला मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया मित्रांनो. येस. हा, तर आपलं लेक्चर सुरू होत आहे. येस. मी लिंक पाठवतो. काय ताण घेऊ नका. टेलिग्रामला पण लिंक आपली पाठवलेली आहे. प्रवीण. चला. बॅचमध्ये सगळे प्रतिभा दिलेले आहेत. ठीक आहे. आता इथून पुढे जे होत राहतील त्या अगोदर कसं द्यायचं नाही का पीडीएफ. आता 124 ची आज आपली प्रश्नपत्रिका झाली. शिपाई भरतीची. उद्या 125 होणार, परत 126. अजून काय मला नवीन जे वाटलं ते मी हे एक्स्ट्रा घेत असतो. ठीक आहे. काही या ठिकाणी आपण मोफत घेतो आहे. हे जे एक्स्ट्रा असतं मोफत असतं ते मोफत असतं, एक्स्ट्रा असतं. मग ते आता ते अगोदरच पेड बॅचमध्ये तुम्हाला देता येत नाही हे मोफत जे असतं ते. कारण ते आपल्या त्याच्यानुसार आपल्याला आवश्यकतेनुसार काय कमी पडतंय, काय नाही, अजून काय विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. ठीक आहे. जशी आपली राज्यघटना आहे, लवचिक आहे, लवचिक स्वरूपाची आहे. म्हणजे त्यामध्ये बदल करता येतात. तसं आपली बॅच आहे. त्यामध्ये मी बदल करत असतो. ठीक आहे. जे मला आवश्यक वाटतंय तसं मी ॲड करत असतो. बदल म्हणजे ॲड करत असतो. आता अजून 4 दिवसांनी काय द्यायचंय? ते 4 दिवसानंतर त्या वेळेनुसार, स्पर्धेनुसार ते ठरत असतं. त्यामुळे आता तुम्हाला जे 240 मध्ये द्यायचं ते सगळं मी तुम्हाला ऑलरेडी बॅचमध्ये आपल्याला दिलेलं आहे. फक्त आपला अभ्यास चालू राहू द्या. काही ताण घेऊ नका. बघा, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे. सगळेजण तयार आहेत का? ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतो असं आपल्याला विचारलेलं आहे. ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतात? असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. उगीचच यूपीएससीचा अभ्यास करू नका मित्रांनो. न्यायालय भरतीचा पेपरचाच अभ्यास करा. यूपीएससीचा पेपरचा अभ्यास केला किंवा राज्यसेवेचा केला म्हणजे तुम्ही सरळ सेवा निघतं. हे खूप मोठा गैरसमज आहे विद्यार्थ्यांचा. त्यामुळे जी परीक्षा करताय त्यानुसार अभ्यास करा. त्या लेव्हलनुसार अभ्यास केला तर त्याचा मित्रांनो आपल्याला फायदा होईल. येस. मग ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतात मित्रांनो? हं. येस, येस. तर सगळ्यांचं या ठिकाणी बरोबर उत्तर आलेलं आहे मित्रांनो. सरपंच, सरपंच, सरपंच. तर सरपंच हे काय करतात मित्रांनो? ग्रामसभेचे
अध्यक्षपद भूषवतात. व्हेरी गुड. खूप छान. ओके. हां. आणि जर समजा सरपंच उपस्थित नसतील, काही कारणामुळे सरपंच जर आले नसतील, अनुपस्थित असतील, तर सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये ओके. सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये ठीक आहे. सरपंच जर समजा अनुपस्थित असतील, ओके. अनुपस्थित. कोण या ठिकाणी भूषवतो मित्रांनो? उपसरपंच. ओके. उपसरपंच. तर हे आपण या ठिकाणी लक्षात सरपंच जर अनुपस्थित असतील, गैरहजर असतील, तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच ग्रामसभेचे अध्यक्षपद भूषवतात. व्हेरी गुड. पुढे बघा, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे नॅशनल पार्क कोणतं? असं आपल्याला विचारलेलं आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं नॅशनल पार्क कोणतं आहे? मी ज्या प्रश्नाला रेड लाईन करतो आपलं डार्क करतोय मित्रांनो, तर तेच आपण या ठिकाणी काय करायचं? फोकस करायचा. येस. तुम्हाला अजून काय वाटतंय, की सर यामध्ये काही चेंजेस करा वगैरे, वगैरे प्रश्नपत्रिका? तर आपण तेही करू, काही ताण घेऊ नका. चला. हां, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, की एका वेळेस एकच प्रश्न स्क्रीनवर दिसावा असं करा. तर आपण पाठीमागे त्याही प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत. मग काय आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठं नॅशनल पार्क आपल्याला विचारलंय कोणतं आहे? येस. कोणतं आहे मित्रांनो? ओके. येस. क्षेत्रफळाने सगळ्यात मोठं. ठीक आहे. क्षेत्रफळाने सगळ्यात मोठं असणारं या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे? नॅशनल पार्क या ठिकाणी विचारलं. येस. मगाचं उत्तर सरपंच सगळ्यांनी दिलेलं आहे. मग या ठिकाणी जर आपण बघितलं, तर अमरावती जिल्ह्यामधलं ओके. अमरावती जिल्ह्यामधलं गोगामल राष्ट्रीय उद्यान ओके. तर हे जे गोगामल राष्ट्रीय उद्यान आहे, कुठं आहे मित्रांनो? तर हे आहे अमरावतीमध्ये. ओके. कुठं आहे? अमरावती. तर अमरावतीमध्ये आहे आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचाच ते भाग आहे. क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा आहे. कशाने? क्षेत्रफळाने. पर्याय क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे. पुढे बघा, लोकसभेचे पहिले सभापती आपल्याला विचारलेला आहे कोण आहे? लोकसभेचे पहिले सभापती आपल्याला विचारलेला आहे कोण आहे? सांगण्याचा प्रयत्न करा. लोकसभेचे पहिले सभापती कोण? असं आपल्याला विचारलं. लोकसभेचे पहिले सभापती कोण? येस. मग लोकसभेचे पहिले सभापती कोण होते मित्रांनो? येस. लोकसभेचे पहिले सभापती सांगण्याचा प्रयत्न करा. स्वतंत्र भारताचे पहिल्या लोकसभेचे सभापती असा त्याचा अर्थ होतो. येस. तर या ठिकाणी सगळ्यांची उत्तरं यायला लागलेली आहेत मित्रांनो. तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोण होते? तर गणेश वासुदेव मावळणकर. व्हेरी गुड. काय आहे मित्रांनो? गणेश वासुदेव मावळणकर. ओके. ग वा मावळणकर म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं गणेश वासुदेव ओके मावळणकर. तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके. स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे सभापती. पर्याय क्रमांक ब आपलं सगळ्यांचं बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारतीय संविधानाचं कलम 44 अत्यंत महत्वपूर्ण आहे. वारंवार आपल्याला विचारलेलं आहे परीक्षेमध्ये सुद्धा. आणि लक्षात कसं ठेवायचं ट्रिक काय सांगितली आपण मित्रांनो? तर बघा 44 म्हणजेच या ठिकाणी 4 समान आहे ना? 4 आणि 4 ठीक आहे. समान आहे. 4 पण 4 पण म्हणजे समान आला. 2 आकडे समान आला. असं ट्रिकने लक्षात ठेवायचं. म्हणजे याला काय म्हणू शकता मित्रांनो? तर मार्गदर्शक तत्वाअंतर्गत येतं हे. तर मार्गदर्शक तत्व याच्या अंतर्गत युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा याच्याशी संबंधित आहे. ठीक आहे. समान नागरी कायदा. पर्याय क्रमांक 1 सगळ्यांचं आपलं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं सगळ्यांचं बरोबर उत्तर आहे. खूप छान. चला. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचं मुख्यालय आपल्याला विचारलेलं आहे. काय विचारलंय बघा? इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचं मुख्यालय कोणत्या देशात आहे? इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचं हेडक्वार्टर कोणत्या देशामध्ये आहे? असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके. येस. चला सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. ओके. येस. हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. ओके. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर कुठं आहे? व्हेरी गुड. सगळ्यांचं या ठिकाणी उत्तर आले मित्रांनो. फ्रान्स. खूप छान. कुठं आहे? तर लिओन नावाचं एक शहर आहे. कोणतं? लिओन. लिओन नावाचं एक शहर आहे. लिओन. ओके. लिओन. तर या शहरामध्ये आहे लिओन. ठीक आहे. LYON. तर लिओन नावाचं शहर कुठं आहे? तर फ्रान्समध्ये आहे. कुठं आहे मित्रांनो? फ्रान्समध्ये. तर लिओन नावाच्या फ्रान्सच्या या शहरामध्ये काय आहे मित्रांनो?
इंटरपोलचं मुख्यालय आहे. ठीक आहे, इंटरपोलचं मुख्यालय आहे. ओके, येस. सगळ्यांचं बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती काय आलेला आहे. पेनड्राईव्ह हे कोणत्या प्रकारचे स्टोरेज उपकरण आहे? पेनड्राईव्ह हे कोणत्या प्रकारचे स्टोरेज उपकरण आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. ओके. हं. येस, येस. हां, इंटरपोलचं बरोबर आहे. इंटरपोल फ्रान्समध्येच आहे मित्रांनो, लिओन शहरामध्ये. काही विद्यार्थी स्वित्झर्लंड म्हणतात, तर स्वित्झर्लंड नाही लक्षात ठेवा. ओके. येस. आपला भारत सुद्धा त्या ठिकाणी 1949 लाच त्यामध्ये सामील झालेला आहे. 4 जून 1949 ला आपला भारत देश सुद्धा इंटरपोलमध्ये सामील झालेला आहे. लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न सांगा, पेनड्राईव्ह हे कोणत्या प्रकारचं उपकरण आहे? पेनड्राईव्ह कशासाठी वापरतो आपण? डाटा साठवण्यासाठी. ठीक आहे. डाटा साठवण्यासाठी. मग आपले जे काही फायली असतील, काही व्हिडिओ असतील, काही आपण त्या ठिकाणी साठवू शकतो. मग या ठिकाणी जर बघितलं तर आपण स्टोरेज साठवतो. काय करतो? स्टोरेज साठवतो. म्हणजेच या ठिकाणी त्यांनी सांगितलं की स्टोरेज उपकरण कोणत्या प्रकारचे स्टोरेज उपकरण आहे म्हणताय. कारण पेनड्राईव्ह हे डेटा वापरण्यासाठी आपण काय करतो मित्रांनो, तर सेकंडरी एक्सटर्नल म्हणून वापरतो. आता डायरेक्ट कॉम्प्युटरमध्ये असतो का पेनड्राईव्ह जोडलेला ऑलरेडी? म्हणजे त्याचा इंटरनल पार्ट आहे का? नाही. तर हा कसा आहे? एक्सटर्नल पार्ट आहे. कसा आहे मित्रांनो? एक्सटर्नल. ओके. बाहेरनं आपण जोडतो ना. ठीक आहे. काय करतो मित्रांनो? बाहेरनं जोडतो. एक्सटर्नल म्हणजे दुय्यम आहे. ओके. कसा आहे मित्रांनो? दुय्यम आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा हार्ड लेव्हलचा प्रश्न आहे. कारण आपल्या सगळ्याला तर माहिती आहे, पेनड्राईव्ह स्टोरेज साठवण्यासाठी वापरतो. पण त्यांनी ॲक्चुअली प्रश्नामध्येच दिलंय, पेनड्राईव्ह हे स्टोरेज उपकरण आहे. पण कोणत्या प्रकारचं? ओके. तर कसं आहे मित्रांनो, तर डेटा वापरण्यासाठी साठवण्यासाठी आपण हे दुय्यम म्हणजे बाहेरून या ठिकाणी त्याला कनेक्ट करतो. सेकंडरी आहे, एक्सटर्नल आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. पुढे जाऊ लगेचच. महात्मा गांधी यांचे आध्यात्मिक गुरु कोणाला ओळखले जाते? आता बघा, काही ठिकाणी मित्रांनो तुम्हाला श्रीमंत राजचंद्र लक्षात येईल. कारण श्रीमंत राजचंद्रवर यांचा सुद्धा महात्मा गांधीवरती भरपूर सगळा पगडा होता. ठीक आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि लिओ टॉल्स्टॉय. परंतु आतापर्यंत जर आपण बघितलं मागच्या परीक्षेमध्ये लिओ टॉल्स्टॉय ओके, हे आध्यात्मिक म्हटलं. आता बऱ्याच जणांनी काय केलंय, बऱ्याच जणांनी मित्रांनो गोपाळ कृष्ण गोखले उत्तर दिलेलं आहे. बघा असे गपलत होते आपले. कारण ह्यामध्ये 3 ऑप्शन लय चुकवणारे आहेत. ओके. गोपाळ कृष्ण गोखले, श्रीमंत राजचंद्र आणि लिओ टॉल्स्टॉय. आता बघा गोपाळ कृष्ण गोखले तुम्हाला जर विचारलं, की महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोणते? ठीक आहे. तुम्हाला जर विचारलं महात्मा गांधीजींचे राजकीय ओके, राजकीय गुरु. तर राजकीय गुरु म्हटल्यावरती तुम्ही काय निवडू शकता मित्रांनो? तर गोपाळ कृष्ण गोखले. ओके, राजकीय म्हटल्यावर. पण त्यांनी काय विचारलंय? आध्यात्मिक विचारलेलं आहे, आध्यात्मिक. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तिकडं दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधीजींनी टॉल्स्टॉय फार्म टाकलं होतं. ओके. तिथं त्यांनी एक काय केलं होतं मित्रांनो, त्यांच्यावरती लिओ टॉल्स्टॉयचा एवढा पगडा होता, की टॉल्स्टॉय फार्म नावाचं काय केलं होतं त्यांनी, तर या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेमध्ये एक फार्म ओपन केलं होतं. एक आता त्याला एक संग्रहालय म्हणून तिथं जपलं जातं. ठीक आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, दक्षिण आफ्रिकेमध्ये जो महात्मा गांधीजींचा आश्रम होता, तर त्या आश्रमाला त्यांनी हे नाव दिलं होतं, टॉल्स्टॉय फार्म. ओके. एवढा लिओ टॉल्स्टॉयचा त्यांच्यावरती पगडा होता. त्यामुळे लिओ टॉल्स्टॉय हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पण समजा अशा प्रश्नामध्ये जर या ठिकाणी तुम्हाला लिओ टॉल्स्टॉय न देता श्रीमंत राजचंद्र हा ऑप्शन दिला. ओके. तर तुम्ही श्रीमंत राजचंद्र हा ऑप्शन चूज करायचा आहे. लक्षात ठेवा. कारण श्रीमंत राजचंद्र हा सुद्धा संदर्भ बऱ्याच ठिकाणी सापडतो. अशा प्रश्नांचा या ठिकाणी असं अनिश्चित उत्तर 1-2, 1-2 असतात. हे लक्षात ठेवा. कारण राजकीय गुरु कोणाला ओळखले जाते म्हणताय. त्याचं काय असं निश्चित नसतं, की हेच आहे, तेच आहे. त्यामुळं लिओ टॉल्स्टॉय तर आतापर्यंत बरोबर उत्तर दिलेलं आहे. परंतु श्रीमंत राजचंद्र जरी आलं, म्हणजे तर हा प्रश्न असा असतो, की तुमचं प्रेम कोणावर आहे? आईवर का वडिलांवर? ओके. मग असा प्रश्न असतो हा, की तुमचं प्रेम कोणावर जास्त आहे? आईवर का वडिलांवर? ओके. कारण आध्यात्मिक गुरु म्हटल्यावरती महात्मा गांधी यांच्यावर पण यांचा पण पगडा जास्त आहे, यांचा पण. पण राजकीय म्हटल्यावर हे कन्फर्म आहे. राजकीय जर म्हटलं तर गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. राजकीय आणि आध्यात्मिक म्हटलं तर लिओ टॉल्स्टॉय. जर उत्तर नसेल लिओ टॉल्स्टॉय पर्यायामध्ये, तर श्रीमंत राजचंद्र हा पर्याय आपण निवडायचा.
ठीक आहे. तर सगळं काही तुमचं क्लिअर झालेलं असावा. पुढे जाऊ लगेच मग. कारण हा प्रश्न भरपूर इम्पोर्टंट आहे. बऱ्याच ठिकाणी विचारला गेलेला आहे. त्यामुळे हे क्लिअर करणं खूप गरजेचं होतं मित्रांनो. पुढे बघा, भारताचे सर्वोच्च नागरी न्यायालय कोणतं आहे? भारताचे सर्वोच्च नागरी न्यायालय कोणतं आहे? असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके. येस. तर कोणतं आहे मित्रांनो? भारत आपलं एक संघराज्य प्रणाली आहे. ठीक आहे. संघराज्य प्रणाली आहे आणि आपण महाराष्ट्रातला असो, गुजरातमधला असो, कर्नाटकमधला असो, ठीक आहे. आपल्या सगळ्यांचं काय मित्रांनो संघराज्य प्रणाली असल्यामुळं सर्वोच्च न्यायालय म्हटलं तर एकच. ठीक आहे. ते कोणतं आहे मित्रांनो? आपलं भारताचं सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे. एकच. सर्वोच्च न्यायालय. तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक याचं बरोबर आहे. म्हणजे असं म्हणायचं नाही, की आपण महाराष्ट्रात आहे, मग मुंबई उच्च न्यायालय वगैरे, वगैरे असं काही नाही. संघराज्य प्रणाली असल्यामुळं आपलं सर्वांचं एकच सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट ऑफ ओके. चला सर्वोच्च न्यायालय. पुढे बघा विसापूर हा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. विसापूर हा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे. येस. आता लोणावळ्याजवळ जर आपण बघितलं तर आपल्याला 2 महत्त्वाचे या ठिकाणी काय किल्ले महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे कोणता मित्रांनो? विसापूर. ओके. एक म्हणजे विसापूर आणि दुसरा म्हणजे कोणता मित्रांनो? लोहगड. त्यातल्या त्यात लोहगडला या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे लोहगड. विसापूर या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहिती नसते. कारण लोहगडला ट्रिप वगैरे भरपूर जणांची जाते. मग आता इथे जर आपण बघितलं तर हे कुठं आहे? तर हे जर 2 बघितलं तर लोणावळ्याजवळ आहे. ठीक आहे. कुठं आहे मित्रांनो? लोणावळ्याजवळ. ओके. लोणावळ्याजवळ. तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. लोणावळ्याजवळ. लोणावळ्याजवळ म्हटल्यावरती कुठं आलं? तर पुणे जिल्ह्यामध्ये आलं. कुठं आलं मित्रांनो? पुणे जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक ब आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. व्हेरी गुड. खूप छान. येस. आणि अगदी जबरदस्त पद्धतीने आपण उत्तर देत आहात. साइडला पण माझी स्क्रीन आहे तुमच्या कमेंट पाहण्यासाठी. ओके. त्यामुळं कमेंट करत जावा. काही ताण घेऊ नका. येस, येस. व्हेरी गुड. खूप छान. पुढे जाऊ लगेच मग. हं, बरोबर. पुढे बघा, पुढचा प्रश्न. इस्रो याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? असं आपल्याला विचारलेलं आहे. इस्रो याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? चला सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अंतराळ संशोधन संस्था याची स्थापना कोणत्या वर्षी झाली ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. कोणत्या वर्षी झाली? 15 ऑगस्ट. ओके. 15 ऑगस्ट 1900 किती? 1969. व्हेरी गुड. सगळ्यांचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ब आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अंतराळ संशोधन संस्था याची स्थापना कधी झाली मित्रांनो? 1969 ला झाली. ठीक आहे. 15 ऑगस्ट 1969. खूप छान. पुढे जाऊ लगेचच. काय म्हणते बघा, सुलतानपूर राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? ओके. सुलतानपूर राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. सुलतानपूर राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? ओके. चला. हं. तर कुठे आहे मित्रांनो या ठिकाणी? गुरुग्राम जिल्ह्यामध्ये आहे. चला, कुठं आहे मित्रांनो? गुरुग्राम. गुरुग्राम जिल्हा. गुरुग्राम जिल्हा कुठं आहे? ठीक आहे. येस. गुरुग्राम जिल्हा कुठं आहे? व्हेरी गुड. सगळ्यांचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे हरियाणा. पर्याय क्रमांक ब आपलं सगळ्यांचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. कुठं आहे मित्रांनो? हरियाणा. खूप छान. चला, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती येतोय. रक्ताचा कर्करोग याला शास्त्रीय भाषेमध्ये काय म्हटलं जातं? रक्ताचा कर्करोग याला शास्त्रीय भाषेमध्ये, मेडिकल भाषेमध्ये काय म्हटलं जातं? असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे. चला. कॅन्सर होणं म्हणजे काय? ओके. कर्करोग होणं म्हणजे काय? कर्करोग म्हणजे पेशींचं अनियंत्रित वाढ. ओके. रक्तातील ज्या पांढऱ्या पेशी असतात. ठीक आहे. रक्तातील पांढऱ्या पेशी आपल्याला जर विचारलं कॅन्सर म्हणजे काय? तर आपल्या रक्तातील पांढऱ्या पेशींची ओके. पांढऱ्या पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजे कंट्रोलमध्येच येत नाही. आपल्या बॉडीला पण समजत नाही काय व्हायला लागलंय नेमकं. ठीक आहे. एवढ्या झपाट्याने त्या पांढऱ्या पेशी वाढतात. रक्तातील पांढऱ्या पेशींची अनियंत्रित वाढ त्यालाच आपण काय म्हणतो? कॅन्सर होणे असं म्हणतो. ठीक आहे. काय होणं? कॅन्सर होणं असं म्हणतो. मग आता या ठिकाणी जर आपण बघितलं, तर वेगवेगळे कॅन्सरचे प्रकार आहेत. त्यातल्या त्यात रक्ताचा कॅन्सर म्हणजे काय? त्याला सायंटिफिक भाषेमध्ये काय म्हटलं जातं? सगळ्यांचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. येस. तर ल्युकेमिया. खूप छान. सगळ्यांचं या ठिकाणी बरोबर उत्तर आलेलं आहे. ल्युकेमिया, ल्युकेमिया, ल्युकेमिया. व्हेरी गुड. खूप छान. ठीक आहे. येस. ल्युकेमिया, ल्युकेमिया, ल्युकेमिया. सगळ्यांचं बरोबर उत्तर आलेलं आहे. चला.
पुढे जाऊ लगेच मग पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती येतोय. काय म्हणतोय बघा, जिल्हा न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कोणाचा सल्ला घेतला जातो? जिल्हा न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कोणाचा सल्ला घेतला जातो? असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. कोणाचा सल्ला घेतला जातो? जिल्हा न्यायाधीशांची जर नेमणूक करायची असेल, तर कोणाचा सल्ला घेतला जातो, की यांची नेमणूक करायची, नाही करायची? ठीक आहे? येस. चला. तर घटनेमध्ये एक उल्लेख आहे. घटनेच्या कलम 233 नुसार जिल्हा न्यायालयाची या ठिकाणी नेमणूक केली जाते. न्यायाधीशांची नेमणूक केली जाते. ठीक आहे. कितीनुसार? तर घटनेच्या कलम 233 नुसार. ठीक आहे. घटनेच्या कलम 233 नुसार जर त्या ठिकाणी जिल्हा न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक करायची असेल, तर काय करतात मित्रांनो या ठिकाणी? तर राज्यपाल त्या ठिकाणी जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणूक करताना उच्च न्यायालयाचा सल्लामसलत करतात. म्हणजे नेमणूक राज्यपाल करतात. परंतु सल्ला कोणाचा घेतला जातो? तर सल्ला या ठिकाणी घेतला जातो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा. ठीक आहे. उच्च न्यायालयाशी सल्लामसलत करतात राज्यपाल आणि त्यानंतर मग काय करतात? जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक करतात. नेमणूक कोण करतं? तर राज्यपालच करतात. हे लक्षात ठेवा. सल्ला कोणाचा घेतला जातो? तर उच्च न्यायालयाशी सल्लामसलत करून राज्यपाल जिल्हा न्यायाधीशांची नेमणुका करतात. तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे. घटनेच्या कलम 233 नुसार. खूप छान. येस. पुढे जाऊ लगेचच. येस. ओके. पुढे जाऊ लगेच मग. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणतं? असं आपल्याला विचारलेलं आहे. आता पहिलं तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे मित्रांनो. ठीक आहे. पहिलं शिखर तर या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे. आपल्याला विचारलेलं आहे दुसऱ्या क्रमांकाचं या ठिकाणी शिखर कोणतं आहे? महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. चला. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं शिखर कोणतं? कोणतं? तर कोणतं आहे मित्रांनो? पहिलं कोणतं आहे? तर पहिले जर आपण बघितलं तर पहिले आहे कळसुबाई. व्हेरी गुड. पहिलं जर आपण बघितलं तर पहिलं कोणतं आहे? तर पहिलं आहे कळसुबाई. ओके. कळसुबाई. कळसुबाई. अहिल्यानगर, कळसुबाई. मग किती आहे मित्रांनो? तर 1646 मीटर आहे. पहिलं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्याला विचारलेलं आहे दुसरं. ठीक आहे. आपल्याला विचारलेलं आहे दुसरं. तर कोणतं आहे? व्हेरी गुड. सगळ्यांचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे मित्रांनो. येस. सगळ्यांचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे साल्हेर. ओके. कोणतं आहे? साल्हेर. त्याची जर उंची आपण बघितलं तर किती आहे? तर 1567. ठीक आहे. दुसरं जर आपण बघितलं तर कोणतं आहे? तर साल्हेर आहे. साल्हेर आणि त्याची उंची जर आपण बघितली तर 1567 मीटर आहे. 1567 मीटर. तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. पर्याय क्रमांक 2 सगळ्यांचं बरोबर. ओके. ओके. मला कमेंटमध्ये सांगा बरं साल्हेर कुठं आहे? ओके. हां, कळसुबाई तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. पण मला सांगा साल्हेर कुठं आहे? व्हेरी गुड. कुठं आहे? नाशिक. येस. गुड. चला. पुढे जाऊ लगेचच मग. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया मित्रांनो. येस. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती येतोय. फादर ऑफ इंडियन आयटी असं कोणाला म्हटलं जातं? फादर ऑफ इंडियन आयटी असं कोणाला म्हटलं जातं? ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. फादर ऑफ इंडियन आयटी. ओके. फादर ऑफ इंडियन आयटी असं कोणाला म्हटलं जातं? ओके. येस. हे टी-सी-एस जे आहे, तर टी-सी-एसचे पहिले सी-ई-ओ होते लक्षात ठेवा. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस जे आहे, तर टी-सी-एसचे हे पहिले सी-ई-ओ होते, हे लक्षात ठेवायचं. ओके. म्हणून त्यांना भारतीय आयटी उद्योगाचे जनक पण मानलं जातं. तर ते आहेत मित्रांनो, त्या ठिकाणी फकीरचंद कोहली. कोण आहेत? फकीरचंद कोहली. एफ-सी कोहली. ओके. पर्याय क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे. फकीरचंद कोहली. तर हे यांना फादर ऑफ इंडियन आयटी असं म्हटलं जातं. तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे टी-सी-एस ही कंपनी आहे. तर टी-सी-एस कंपनीचे ते पहिले सी-ई-ओ होते. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. टी-सी-एस कंपनीचे पहिले सी-ई-ओ. ओके. चला पुढे जाऊ लगेचच. भारताचा मॅग्ना कार्टा संविधानाच्या कोणत्या भागाला म्हटलं जातं? भारताचा मॅग्ना कार्टा असं संविधानाच्या कोणत्या भागाला म्हटलं जातं? ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं. भारताचा मॅग्ना कार्टा असं संविधानाच्या कोणत्या भागाला म्हटलं जातं? हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं. ओके. चला. हं. सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. भारताचा मॅग्ना कार्टा कोणत्या भागाला म्हटलं जातं? चला. ओके. जे की आपले मूलभूत हक्क त्यामध्ये या ठिकाणी आहेत. ठीक आहे. मूलभूत हक्क.
हिंट दिलेली आहे तुम्हाला. ओके. मूलभूत हक्क संविधानामधले. जे की किती ते किती आहेत मित्रांनो मूलभूत हक्क जर आपण बघितलं. किती ते कितीपर्यंत आहेत मूलभूत हक्क? तर कलम ओके. राज्यघटनेच्या कलम 12 ते 35 ठीक आहे. 12 ते 35 मूलभूत हक्क आहेत आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे? तर भारताच्या मॅग्ना कार्टा. मग ते कोणत्या भागामध्ये आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके. कोणत्या भागामध्ये आहे? येस. कोणत्या भागामध्ये मित्रांनो हे जर आपण बघितलं तर? हं. येस. तर हे जर आपण बघितलं तर भाग 3 ठीक आहे. काय मित्रांनो? तर संविधानाच्या भाग 3 मध्ये आहेत. म्हणजे म्हणून मी म्हणतो, की जास्त उगीच लेव्हलचा अभ्यास करू नका. आपल्याला जर जी परीक्षा द्यायची आहे, त्या काठीने पातळीनुसार अभ्यास करा. म्हणजे पुन्हा तो गैरसमज तुमचा होईल, की बाबा केला तर मी शिपाई भरती काढू शकतो किंवा पोलीस भरती काढू शकतो, तलाठी काढू शकतो. तर तो गैरसमज आहे मित्रांनो. ज्यांनी हा प्रयोग केला ते आतापर्यंत अपयशी ठरलेले आहेत. म्हणजे यू-पी-एस-सीचे कॅन्डिडेट तलाठी देतो, म्हणजे तलाठी होतो असं नव्हे. तलाठ्याचा एक वेगळा क्रायटेरिया आहे, त्याचा एक दायरा वेगळा आहे. ओके. त्यामुळं त्यानुसार करा. यू करायचं तर रेफरन्स बुक वाचावं लागतील आपल्याला. त्याचे प्रश्न त्याशिवाय आपल्याला समजणारच नाहीत. जर आपल्याला सरळ सेवा करायची असेल, तर आपल्याला रेफरन्स बुक वाचल्यावर प्रश्न कोणता कुठल्या कशातून आला तेच कळणार नाही. कारण सरळ सेवेला जेवढे वन लाइनर प्रश्न आपल्या नजरेखालून जातील, तेवढं आपल्याला परीक्षेत ओळखीचे वाटतात ते प्रश्न. ओके. आणि यू-पी-एस-सीला जेवढं तुम्ही थिअरी वाचाल, रेफरन्स बुक वाचाल, तेवढा तुम्हाला तो प्रश्न अंडरस्टँडिंग होतो आणि तर तुम्ही सोडवू शकता. तर दोन्हीचा फरक ज्याला लक्षात आला, तो कमी वेळामध्ये सक्सेस होतो मित्रांनो. नाहीतर आपण करतोय काय? नेमकं आपलं टार्गेट काय आहे? हे जर माहिती नसेल, तर भरकटतो. म्हणून म्हणतो भरकटू नका, लेव्हल सोडू नका. ठीक आहे. आपल्याला सगळ्यात मोठा गुरु कोण असतो? मागील प्रश्नपत्रिका. मागील प्रश्नपत्रिका कधीच मित्रांनो विसरायच्या नाहीत. त्यानुसारच पुढची प्रश्नपत्रिका येत असते. पेपर कोणताही असू द्या. हां, 5-10% काळानुसार बदल पडतो. परंतु जास्त फरक पडत नाही. मग काय होतं मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं, कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर कोयना नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. ठीक आहे. संगम कुठं होतो मित्रांनो? येस. कुठं संगम होतो ते सांगा? येस. तर कुठं आहे मित्रांनो? तर कोयना ही कृष्णा नदीची उपनदी आहे. ठीक आहे. कृष्णा नदीची उपनदी आहे. यांचा संगम कुठं होतो असं जर आपल्याला विचारलं, ठीक आहे. यांचा संगम कुठं होतो मित्रांनो? येस. तर कराड या ठिकाणी. ठीक आहे. सातारा जिल्हा कराड या ठिकाणी होतो. व्हेरी गुड. खूप छान. चला. पुढे जाऊ लगेच मग पुढच्या प्रश्नाकडे. भारतीय अन्न सुरक्षा कायदा काय म्हणते बघा. भारतीय अन्न सुरक्षा कायदा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा भारतात कधी लागू झाला? राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा भारतात कधी लागू झाला असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके. जसं की गरिबांना स्वस्त दरामध्ये धान्य उपलब्ध करून देण्यासाठी हा कायदा त्या ठिकाणी लागू करण्यात आला होता मित्रांनो. स्वस्त धान्य त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी गरिबांना आपल्या नागरिकांना. तर 5 जुलै कधी झाला होता मित्रांनो? 5 जुलै. ओके. व्हेरी गुड. तर 5 जुलै 2013 5 जुलै 2013 पासून हा कायदा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा भारतात लागू करण्यात आला. तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी. खूप छान. पर्याय क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे. पाऱ्याची संज्ञा सिम्बॉल काय आहे? असं आपल्याला विचारलेलं आहे. पाऱ्याची संज्ञा काय आहे? असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. पाऱ्याची संज्ञा काय आहे? ओके. सांगायचं या ठिकाणी प्रयत्न करा. येस. हं. चला. येस. कोण आहे? राहुल म्हणतात, "सर, इंडियन आयटी फादर नारायण मूर्ती आहेत." तर तुम्ही काय करा लगेच राहुल एकदा Googleवर सर्च करा. ठीक आहे. काय करा फादर ऑफ इंडियन आयटी इंडस्ट्री असं टाका. ठीक आहे. लगेच टाका. लाईव्ह चालू आहे तोपर्यंत टाका. काही ताण घेऊ नका. म्हणजे कसं आहे, मी तर तुम्हाला 100% म्हणजे 100% म्हणण्यापेक्षा 99% कारण चुका सगळ्यांकडे असू शकतात. मी तर प्रयत्न करतोच. ओके.
तर तुम्ही लाईव्ह चालू आहे तोपर्यंत एकदा आम्हाला कन्फर्म करून सांगा, की इंडियन आयटीचे फादर जे मी तुम्हाला सांगितलं फकीरचंद कोहली आहेत. ओके. असं म्हटलं होतं. टी-सी-एसचे ते पहिले सी-ई-ओ होते. ओके. मगाशी सांगितलं होतं. तुम्ही म्हणताय, की नारायण मूर्ती आहेत. तर एकदा सर्च करा. तुम्ही सगळ्यांनी पण सर्च करा. काय करा? फादर ऑफ इंडियन आयटी असं सर्च करा मित्रांनो. ठीक आहे. काय करा? फादर ऑफ इंडियन आयटी. ओके. मग तुम्हाला काय सापडतंय बघा. कारण कसं आहे मित्रांनो, मी तर तुम्हाला सांगतो, मला तर माहिती आहे 100% की फकीरचंदच आहेत. ओके. तरी पण तुमचा गैरसमज दूर करण्यासाठी Google बाबा बसलेला आहे. Googleला एकदा सर्च करा, की फादर ऑफ इंडियन आयटी. कारण पुस्तकामध्ये हा प्रश्न आपल्याला तुम्ही इतकं वाचले असतील, आता मोठे-मोठे ठोकळे वाचलेले असतील जी-केचे वगैरे. शक्यतो आपल्याला वेगवेगळे जनक सापडतात. त्याचे जनक कोण? त्याचे जनक कोण? आयटीचे जनक शक्यतो आपल्याला सहजासहजी नजरेत पडत नाही. तर मी असे युनिक प्रश्न जे परीक्षेला येतात आणि आपल्याला वाटतं, "अरे बापरे! हा कुठून प्रश्न आला? कुठून आला?" ओके. आपण नारायण मूर्तीबाबत भरपूर ऐकलंय. तुम्हाला वाटलं असेल तो आहे. नारायण मूर्ती आहेत. पण नाही, फकीरचंद आहेत. तरी पण एकदा सर्च करा. वाट बघतोय मी आणि आम्हा सगळ्याला सांगा. ठीक आहे. करा. सगळ्याकडे Google आहे मित्रांनो. Googleचा पण कधी-कधी वापर केला पाहिजे. चला फादर ऑफ इंडियन आयटी टाका बरं आणि मला सांगा, की येस फकीरचंदच आहेत. का अजून कोणी आहेत? एफ.सी. कोहली. ओके. एफ.सी. कोहली. फकीरचंद कोहली असं मला म्हणायचं. ठीक आहे. चला सर्च करा मित्रांनो. तोपर्यंत पुढचा प्रश्न घेतो. फादर ऑफ इंडियन आयटी सगळ्यांनी टाका. ताण घेऊ नका. ओके. हां, म्हणजे असं नाही की मी म्हणत नाही की मीच बरोबर आहे. फक्त कन्फर्म मी सांगतोय, की बाबा फकीरचंद कोहली आहेत. तर तुम्हाला वाटतंय की नाही, तर एकदा सर्च करायचं. कारण आपल्याकडे Google आहे मित्रांनो. Googleचा सहारा घेतला पाहिजे आजकाल. मराठी भाषेचे हां, तर पारेची संज्ञा आपल्याला विचारलेली आहे. काय विचारले मित्रांनो? पारेची संज्ञा या ठिकाणी विचारलेली आहे. आता पारेची संज्ञा जर आपण बघितलं तर काय होतंय? येस. तर त्याला एच-जी असं म्हणतो आपण. काय म्हणतो मित्रांनो? एच-जी म्हणजेच त्याला जर आपण बघितलं, हायड्रागेरम असं त्याचं नाव आहे. ओके. म्हणजे आता त्याचे आपल्याला उच्चार व्यवस्थित होईल, नाही होईल. ठीक आहे. तर असं त्याचं एक संज्ञा आहे. ठीक आहे. हां, अशी त्याची काय मित्रांनो? तर अशी त्याची एक संज्ञा आहे. ओके. GYRUM. ओके. हायड्रागेरम असं तुम्ही त्याला म्हणू शकता. तर त्यालाच आपण शॉर्ट फॉर्ममध्ये एवढं कुठं नाव घेत बसावं म्हणून त्यालाच काय म्हटलेलं आहे? एच-जी म्हटलेलं आहे. काय म्हटलंय मित्रांनो? एच-जी. म्हणून याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक क. सगळ्यांचं बरोबर उत्तर आलेलं आहे. येस, येस. ठीक आहे. ओके. हं. येस. ओके. हां, कोहलीच आहेत म्हणतायत विद्यार्थी. नक्की. आता बाकीच्या विद्यार्थ्यांनी सर्च करायचं तकलीफ पण नाही घेतली. 1-2 विद्यार्थ्यांनी घेतली. किरण म्हणतायत एफ.सी. कोहली आहेत. कल्याणी म्हणतायत येस. सचिन म्हणतायत कोहलीच आहे. येस. ओके. हं. नक्की. हां, Google आहे मित्रांनो. Googleला आणि एक वेबसाईट चेक करायची नाही. Googleला जरी तुम्हाला एखादा डाउट वाटला, तर एक वेबसाईट कधी चेक करायची नाही. कारण Googleला वेबसाईट लिहिणारा पण आपल्यासारखीच माणसं असतात. ओके. एखाद्याला वाटलं की हे आहे, ते चुकीचं पण लिहू शकतो वेबसाईटला. त्यामुळं एखाद्या ठिकाणी डाउट आला Googleच्या वेबसाईटला, तर 2-3 ठिकाणी काय करायचं मित्रांनो सर्च करायचं. 2-3 ठिकाणी सर्च करायचं Googleच्या वेबसाईटला. Googleला दिलं म्हणजे Google पण बरोबर आहे असं नाही. Googleला पण आपल्यासारखेच माणसं वेबसाईट बनवतात. ते जे टाकतील तेच Google आपल्याला दाखवतं. त्यामुळं 2-3 ठिकाणी बघायचं. हां, मग 5 ठिकाणी बघितलं आणि त्यातल्या 4 ठिकाणी जर एक वाक्य असेल, तर म्हणायचं ते बरोबर आहे. मेजॉरिटीला प्राधान्य द्यायचं. पुढं बघा काय म्हणतं या ठिकाणी, मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटलं जातं? काय म्हणतंय मित्रांनो या ठिकाणी? मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटलं जातं? तर कोणाला म्हटलं जातं मित्रांनो? व्हेरी गुड. येस. तर मराठी भाषेचे शिवाजी हं. तर कोणाला म्हटलं जातं? येस. मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर. ठीक आहे. निबंधमाला या लेखनाद्वारे त्यांनी मराठी भाषेबद्दल या ठिकाणी काय केली? जनजागृती केली. तर याचं उत्तर काय आहे? विष्णू शास्त्री चिपळूणकर. पर्याय क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी. आणि जरी तुमचं एखाद दुसरं चुकत असेल, काय ताण घ्यायचं नाही. चुकतंय म्हणून तर आपण येतोय मित्रांनो. चुकतोय म्हणून तर आपण शिकतो आहे. चुकतोय म्हणून तर अजून वाचन चालू आहे आपलं. ज्या दिवशी आपलं चुकायचंच बंद होईल, त्यावेळेस आपण कशाला अभ्यास करेल? ठीक आहे. पुढे बघा काय म्हणतंय? ब्रिक्स यामध्ये शेवटी सामील झालेला देश कोणता? ब्रिक्स यामध्ये शेवटी सामील झालेला देश कोणता? ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं. ब्रिक्समध्ये शेवटी सामील झालेला देश आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. सांगण्याचा प्रयत्न करा सगळेजण. ब्रिक्स यामध्ये शेवटी सामील झालेला देश कोणता? असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके.
अगोदर कसं होतं? अगोदर फक्त असंच होतं. BRI आणि C ब्रिक. ओके. एवढंच होतं. त्याचं म्हणजे प्रत्येक याचं काय होतं एक-एक नाव आहे. ठीक आहे. ब्रिक्सचं. बीचा वेगळा देश, आरचा वेगळा देश, आयचा वेगळा देश, सीचा वेगळा देश. ठीक आहे. हां. मग हे याचा फुल फॉर्म काय सांगा बरं मला? BRIC ठीक आहे. एवढंच होतं. मग 2010 ला काय झालं मित्रांनो? तर 2010 ला अजून एक देश सामील झाला. तो म्हणजे येस नावाचा. कोणता? येस नावाचा. म्हणजे त्याला साऊथ आफ्रिका म्हणतो. ठीक आहे. 2010 ला काय झालं मित्रांनो? तर साऊथ आफ्रिका यामध्ये ॲड झाला. साऊथ आफ्रिका काय झाला? यामध्ये ॲड झाला. मग ब्रिक्सचं काय झालं? ब्रिक्स झालं. मला याचा फुल फॉर्म सांगा बरं काय येतोय? ठीक आहे. हां. त्याचा फुल फॉर्म काय होतोय? BRIC एक प्रत्येकनुसार एक-एक देश आहे. ठीक आहे. प्रत्येक याच्यानुसार काय मित्रांनो? देश आहे. आणि हे विचारलं जातं आपल्याला, की ब्रिक्समध्ये खालीलपैकी कोणता देश नाही? मग नाही म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कोणता आहे ते ओळखायचं असतं. ओके. हां. कोणता नाही ते सांगायचं असतं. मग ब्रिक्स ओके. येस, येस. व्हेरी गुड. तर बघा, बी म्हणजे ब्राझील. नावातच त्याच्या दिलेलं आहे. बी म्हणजे काय मित्रांनो? ब्राझील. आर म्हणजे रशिया. ठीक आहे. आर म्हणजे रशिया. त्यानंतर आय म्हणजे इंडिया. ओके. तर इथं मी लिहितो वाटलंच तर. ब्राझील, ब्राझील, रशिया. आर म्हणजे काय मित्रांनो? रशिया. येस. आणि आय म्हणजे काय आहे? इंडिया. आय म्हणजे इंडिया. सी म्हणजे काय मित्रांनो? चायना. ठीक आहे. सी म्हणजे काय आहे? चायना. आणि शेवटी जो आहे तो येस. येस म्हणजे काय आहे? साऊथ आफ्रिका. ठीक आहे. येस म्हणजे काय आहे? साऊथ आफ्रिका. तर हा साऊथ आफ्रिका शेवटी सामील झालेला देश आहे. पर्याय क्रमांक क आपलं सगळ्यांचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. ओके. ब्रिक्सचे हेडक्वार्टर कुठं आहे? ओके. ब्रिक्सचे हेडक्वार्टर कुठं आहे मित्रांनो? हेडक्वार्टर जर आपल्याला विचारलं, तर कुठं आहे? चायनामध्ये आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्याचं जर हेडक्वार्टर विचारलं, तर हेडक्वार्टर कुठं आहे? चायनामध्ये आहे. ओके. हेडक्वार्टर चायनामध्ये आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके. चायनामध्ये कोणत्या ठिकाणी? तर शांघाय. शांघाय या शहरामध्ये आहे. व्हेरी गुड. चला. पुढे जाऊ लगेचच मग. हं. सुरुवात कधी झाली होती? 2001 ला सुरुवात झाली होती. ओके. 2001 ला सुरुवात झाली होती. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. याची सुरुवात 2001 ला झाली होती. 2010 ला शेवटचा देश साऊथ आफ्रिका यामध्ये ॲड झाला. पुढे जाऊ लगेच मग पुढच्या प्रश्नाकडे. पुढे काय म्हणतंय बघा. कोल्हापूर जिल्हा कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? कोल्हापूर हा जो काही जिल्हा आहे, तर तो कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. येस. मग कशासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो कोल्हापूर? कुस्तीगिरांचं तर आहेच. ठीक आहे. कोल्हापूरला कुस्तीगिरांचा जिल्हा तर म्हणतोच. परंतु अजून काय महत्वाचं आहे तिथं? आशियातील सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे मित्रांनो कोल्हापूरला. कशाची? आशियातील सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे कोल्हापूरला. कशाची आहे मित्रांनो? तर गुळाची. व्हेरी गुड. कशाची आहे? गूळ. तर पर्याय क्रमांक क याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक क याचं बरोबर उत्तर आहे. व्हेरी गुड. आपण सगळ्यांनी या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत. येस. गूळ, गूळ, गूळ. व्हेरी गुड. पुढे जाऊ लगेचच. चला. पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती. सदाचार या शब्दाचं योग्य संधी विग्रह आपल्याला सांगायचा. सदाचार. मग काय होतं मित्रांनो? सदाचार. ओके. कसं लिहितो आपण ह्याची जर आपण फोड करायची म्हटली सदाचारची. तर कसं होईल सदाचार? ओके. कसं लिहिलं जाईल सदाचार? सदाचार. कसं लिहितो? येस. तर सत अधिक आचार. काय लिहितो मित्रांनो? सत अधिक आचार. सदाचार. ठीक आहे. आता इथे जर आपण बघितले, तर कोणती संधी या ठिकाणी योग्य आहे? येस. तर सत अधिक आचार. पर्याय क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी. तुम्हाला जर या ठिकाणी विचारलं, तर कोणती संधी होते? हे जर आपण बघितलं तर कोणती संधी होते? तर कोणती होते मित्रांनो? तर फोड झाल्यानंतर पहिल्यातला शेवटचं अक्षर घ्यायचं आणि दुसऱ्यातलं पहिलं अक्षर घ्यायचं. मग इथं जर बघितलं तर काय आहे? व्यंजन आहे. तर काय मित्रांनो? व्यंजन आहे. प्लस दुसऱ्यातलं पहिलं घ्यायचं. ओके. आचार. इथं काय आहे मित्रांनो? आ. आ म्हणजे काय आहे? आ काय असतं? संधी असतं. सॉरी स्वर असतं. मग पहिल्यातलं दुसरं म्हणजे काय आहे? व्यंजन आणि दुसऱ्यातलं पहिलं काय आहे मित्रांनो? स्वर. मग व्यंजन प्लस स्वर म्हणजेच कोणती संधी झाली? व्यंजन संधी म्हणतो त्याला. कोणती संधी झाली मित्रांनो? व्यंजन संधी. ठीक आहे. तर हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. कारण विचारलं जातं परीक्षेमध्ये, की सदाचार हे कोणत्या संधीचा उदाहरण आहे. तर सदाचार हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. ओके. पुढे जाऊ लगेच मग.
पुढचा प्रश्न बघा. तंबाखू, आडकिता हा शब्द आपल्याला काय विचारला मित्रांनो? आडकिता हा शब्द कोणत्या भाषातून मराठीत आलेला आहे? आडकिता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? हे आपल्याला सांगायचं. आडकिता. ओके. चला सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. येस, येस. तर आडकिता हा कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? खूप छान. तर कोणत्या भाषेतून आला मित्रांनो? व्हेरी गुड. तर बघा, कानडी भाषेतून आलेला आहे. खूप छान. कानडी भाषेतून अजून कोणकोणते शब्द आलेले आहेत मित्रांनो? तर तंबाखू आहे. ओके. तंबाखू एक आहे. अजून कोणकोणते आलेले आहेत? कानडी भाषेतून जर आपण बघितलं, तर तंबाखू हा शब्द आलेला आहे. तंबाखू. अजून कोणता आलेला आहे मित्रांनो कानडी भाषेतून? ओके. आडकिता तर आलेलाच आहे. त्यानंतर अक्का एक आलेला आहे. अक्का. अजून खलबत्ता. ठीक आहे. खलबत्ता. तर हे शब्द काय आहे मित्रांनो? कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द आहेत. पुढे जाऊ लगेच. काय म्हणते बघा, "तू माझे ऐक." काय म्हणते? "तू माझे ऐक." या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. "तू माझे ऐक." या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. ओके. "तू माझे ऐक." आता बघा, ज्या पण वेळेस मित्रांनो, आपण एखादी म्हणजे देवाला सुद्धा आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो. ठीक आहे. हां, म्हणजे काय करतो देवाला एक प्रकारे आज्ञा करतो. देवा मला पास कर. तुम्हाला वाटतं ही प्रार्थना आहे, मी नम्रतेने बोललोय वगैरे, वगैरे. तरी सुद्धा तुम्ही ते आज्ञाच करत असताय लक्षात ठेवा. काय करत असता मित्रांनो? देवा मला पास कर. ठीक आहे. देवा माझं भलं कर. ज्यावेळेस आपण देवाला प्रार्थना करतो, तर ती केलेली प्रार्थना सुद्धा काय आहे मित्रांनो? तर ती सुद्धा या ठिकाणी आज्ञाच असते. काय असते? आज्ञा असते. म्हणजे एखादं हुकूम ठीक आहे किंवा एखादी विनंती जे पण आहे, तर ते सगळं या ठिकाणी आज्ञार्थी वाक्यामध्ये जातं. आज्ञा केलेली असते. म्हणून इथं जर आपण बघितलं, "तू माझे ऐक." म्हणजे काय केलंय मित्रांनो? तर एक विनंती केलेली आहे. ऐक म्हणजे या ठिकाणी काय होतं मित्रांनो? ऐकण्याची या ठिकाणी विनंती केली. "तू माझे ऐक." काय केली? विनंती केलेली आहे. मग विनंती असेल, आज्ञा असेल, ठीक आहे, हुकूम असेल, तर हे सगळं काय होतं मित्रांनो? तर हे सगळं जर आपण बघितलं तर आज्ञार्थी क्रियापद असतात. म्हणून पर्याय क्रमांक अ याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक अ याचं बरोबर उत्तर आहे. चला. पुढे जाऊ लगेच मग पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणते बघा, गिव्ह द अँटोनिम आपल्याला काय सांगितलेलं आहे? गिव्ह द अँटोनिम ऑफ मॉडर्न. तर मॉडर्न याचा अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. मॉडर्न म्हणजे काय मित्रांनो? ठीक आहे. मॉडर्न. मॉडर्नचा अर्थ काय होतो? तर मॉडर्न म्हणजे या ठिकाणी मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण? मॉडर्न असणं. तर मॉडर्न म्हणजे आधुनिक. मॉडर्न म्हणजे काय आहे? आधुनिक. ओके. आधुनिक. आधुनिक. त्याला आता विरुद्धार्थी, आधुनिकला विरुद्धार्थी काय आहे? प्राचीन. ओके. काय मित्रांनो? प्राचीन. इंग्लिशमध्ये प्राचीनला काय म्हटलं जातं? तर इंग्लिशमध्ये प्राचीनला एन्शियंट असं म्हटलं जातं. ओके. एन्शियंट. तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवू. एन्शियंट. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय झालं? तर पर्याय क्रमांक बी एन्शियंट आपलं बरोबर उत्तर आहे. खूप छान. पुढे बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे. काय म्हणतोय पुढचा प्रश्न? चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड. तर स्पेलिंग कोणत्या खालील पर्यायापैकी बरोबरची स्पेलिंग आहे ते आपल्या या ठिकाणी ओळखायचे आहे. ग्रामर, 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 ग्रामर. ओके, ग्रामर. तर कधी पण या ठिकाणी एक ट्रिक लक्षात ठेवायची. ज्यावेळेस आपल्याला ग्रामर लिहायचं असतं, ठीक आहे. ज्यावेळेस आपल्याला ग्रामर लिहायचं असतं, त्यावेळेस शेवटी जर आपण बघितलं तर शेवटी शेवटी कन्फ्युजन होतं आपलं. शेवटच्या 2 अक्षरामध्ये सगळ्यात कन्फ्युजन होतं. ओके. हं. तर कधी पण शेवटी ग्रामर ओके. एम-ई-आर कधीच नसतं लक्षात ठेवा. काय असतं मित्रांनो? एम-ई-आर कधीच नसतं. तर एम-ए-आर असतं. काय असतं मित्रांनो? एम-ए-आर. तर याच्यावरून हिट तुमचं 2-3 ऑप्शन तर याच्यावरूनच कॅन्सल होतात. ठीक आहे. शेवटी काय असतं मित्रांनो? ए-आर असतं. काय असतं? ए-आर. ओके. ग्रामर. आता इथं जर बघितलं तर एम तर डबल असतं आणि अजून काय असतं? डबल एम असतं. हे एक हिंट. ओके. हे काय बघताक्षणी लक्षात येतं, की डबल एम आहे. कारण हे कसं दिसतंय बघतानाच बघा. सिंगल एम ग्रामर. ते बघताक्षणी ओळखू येतं. पण ओळखू काय येत नाही आपल्याला डोळ्याला. चकवा कशामध्ये बसतो? की नेमकं ई-आर मध्ये आहे का ए-आर आहे? शेवटी ए-आर आहे का ए-आर आहे? यामध्ये चकवा पडतो आपल्याला. तर कधी पण लक्षात ठेवायचं काय मित्रांनो? तर शेवटी जर आपण बघितलं तर काय असतं? तर ए-आर असतं. ओके. ग्रामर म्हणून पर्याय क्रमांक 1. ठीक आहे.
बाकी आपलं लगेच डोळे ओळखतात. हां, हे चुकीचं आहे. लगेच डोळ्यांना समजून येतंय, की अरे काहीतरी राहिलंय. डबल यम असतं हे आपल्याला लहानपणापासून ते मनामध्ये फिट बसतं. परंतु आपल्या चकवा बसतो शेवटी ए-आर आहे का ई-आर आहे. शेवटी ए-आर असतं एवढं फक्त लक्षात ठेवा. ग्रामर हा शब्द चुकणार नाही आपला. पुढे जाऊ लगेचच मग. ठीक आहे. येस. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती येतोय. बघा, फिल इन द ब्लँक काय म्हणते मित्रांनो? फिल इन द ब्लँक आपल्याला या ठिकाणी रिकाम्या जागी सांगायचं आहे. ही इज डॅश डॅश हॉनेस्ट मॅन. आता हॉनेस्ट म्हटल्यावरती याचा उच्चार जर आपण बघितला तर उच्चार कसा होतोय मित्रांनो? ठीक आहे. हॉनेस्ट याचा उच्चार जर आपण बघितला तर उच्चार कसा होतोय? याचा उच्चार ओके. उच्चाराकडे लक्ष द्यायचं. उच्चार कारण आर्टिकल लिहिताना उच्चार महत्वाचा आहे. उच्चार कसा होतो मित्रांनो? एच सायलेंट आहे. एच सायलेंट राहतो आणि एवढ्याचाच उच्चार होतो. एवढ्याचाच उच्चार होतो. O-N-E-S म्हणजेच हॉनेस्ट. ठीक आहे. हॉनेस्ट याचा उच्चार होतो. ओके. एच सायलेंट असतो. म्हणजे तो उच्चारात येत नसतो. मग या ठिकाणी जर आपण बघितलं काय आहे मित्रांनो? स्वर आहे. काय आहे? स्वर. मग स्वरानुसार जर बघितलं तर आपण काय वापरतो? ॲन हे आर्टिकल वापरतो. काय वापरतो? ॲन वापरतो. म्हणून आपलं उत्तर काय झालं? ॲन हे आपलं बरोबर उत्तर आहे. जर व्यंजन असतं उच्चार तर आपण काय करतो मग? ए आर्टिकल वापरतो. खूप छान. व्हेरी गुड. चला. पुढे जाऊ लगेच मग पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती येतोय. काय म्हणतोय बघा? पुढचा प्रश्न. एका चौरसाची परिमिती दिली आहे आपल्याला 32 सेंटीमीटर आणि त्याची आपल्याला बाजू किती आहे ती काढायची. ठीक आहे. एका चौरसाची काय केली मित्रांनो? परिमिती आपल्याला दिलेली आहे आणि काय काढायची मित्रांनो? तर त्याची बाजू आपल्याला काढायची. ठीक आहे. काय काढायची आहे? बाजू काढायची आहे. मग काय करायचं आता आपल्याला? चौरसाची परिमिती म्हणजे काय? तर चौरसाची परिमिती म्हणजे चौरस म्हणजे चारही बाजू त्याच्या सारख्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे ठीक आहे. चौरस म्हटल्यावरती काय असतं? चौरस. ठीक आहे. हे चौरस. त्याच्या चारही बाजू पण कशा असतात मित्रांनो? सारख्या असतात. ठीक आहे. चारही बाजू पण कशा असतात? सारख्या असतात. परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज. ओके. सगळ्या बाजूंची बेरीज. म्हणजे सगळ्या बाजूंची ह्या बेरीज जर आपण केली म्हणजे समजा हे ए म्हटलं, हे ए म्हटलं, हे ए म्हटलं, हे ए म्हटलं. ओके. म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज केली तर ती किती येते म्हणते? 32 येते. ओके. म्हणजेच या ठिकाणी 4A बरोबर 32 आपण म्हणूया. ठीक आहे. ह्या 4ही Aची जर बेरीज केली तर किती येते? 32 येते. 4A ची बेरीज 32 येते. म्हणजेच एक बाजू किती झाली मित्रांनो? 32/4 म्हणजेच किती झालं? 8. म्हणजे एक बाजू जर आपण बघितली तर एक बाजू किती आहे चौरसाची? तर एक बाजू 8 आहे. चौरसाची एक बाजू किती आहे? 8 आहे. ओके. हे आपल्याला विचारलेलं आहे आणि तेच विचारलं होतं की त्याची बाजू किती? तर बाजू किती मित्रांनो? 8. अरे ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. चौरसाच्या चारही बाजूंच्या बेरीज म्हणजे परिमिती म्हटलं जातं. चौरसाच्या चारही बाजूंची बेरीज केली की परिमिती आपल्याला भेटते. एवढं फक्त लक्षात ठेवा. चारही बाजूंची बेरीज जर 32 असेल तर एका बाजूशी किती? तर 32/4 करायचा विषय संपला. 8 आपलं उत्तर येतंय. पुढे बघा बोडोमासवर आपल्याला प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. बोडोमास. काय म्हणतं या ठिकाणी जर आपण बघितलं बोडोमासवरती. तर या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे. तर 25+5 भागिले 6 गुणुले 2 असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि हे सोडवायचं. मग काय करायचं बोडोमासनुसार? ठीक आहे. अगोदर ब्रॅकेट सोडवून घ्यायचा. त्यानंतर 7 जे असेल, O असेल ते सोडवायचं. त्यानंतर डिव्हिजन करायची. त्यानंतर मल्टिप्लिकेशन करायचं. त्यानंतर ॲडिशन करायचं आणि त्यानंतर सबट्रॅक्शन करायचं बोडोमास. मग अगोदर काय करायचं मित्रांनो? तर अगोदर ब्रॅकेट सोडवून घ्यायचं. म्हणजे हे अगोदर सोडून घ्यायचं. मग 25+5 किती येतंय मित्रांनो? 25+5 जर केलं तर 30 येतंय. किती येतंय? 30 येतंय. ठीक आहे 30. त्यानंतर काय करायचं? तर डिव्हिजन. त्यानंतर डिव्हिजन करायचं. म्हणजे भागिले 6 आणि त्यानंतर मग काय करायचं? मल्टिप्लिकेशन. मग गुणुले 2. हे जर सोडवलं तर काय होतंय? 30/6. 30/6 येतंय किती येतंय? 6 एके 6, 6 पंचे 30 म्हणजे 5 येतंय. 5 गुणुले 2. 5 गुणुले 2 केलं तर किती येतंय? 10. म्हणून आपलं उत्तर किती आलं मित्रांनो? पर्याय क्रमांक ब आपलं सगळ्यांचं बरोबर उत्तर. ठीक आहे. पर्याय क्रमांक ब आपलं सगळ्यांचं बरोबर उत्तर आहे. ओके. चला. तर हे सगळं स्पष्टीकरणासह तुम्हाला आपल्या बॅचमध्ये भेटून जाईल मित्रांनो. अगदी डिटेलमध्ये टाइप करून सगळं दिलेलं आहे. ओके. येस. आणि आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आपल्यावर विश्वास टाकला, तर त्यांचा रिझल्ट मित्रांनो आतापर्यंत या ठिकाणी काय झालेला आहे? लिस्टमध्ये आलेला आहे. फक्त बॅच घेऊन उपयोग नाही. तुम्ही काय करताय? सगळ्याच दगडावर पाय ठेवताय. तर तसं नसतं मित्रांनो. कुठला तरी एक डिसिजन तुम्हाला घ्यावा लागेल. ठीक आहे. जर तुम्ही या ठिकाणी बॅच घेतली आणि त्याचा अभ्यास पण केला, तर जसं या विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय झालं, सिलेक्शन झालं आपल्या ह्याच्यामुळं, कंटेंटमुळं आणि यावेळेस तर मी इतका काही तगडा प्लॅन केलेला आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढ्या कमी फीमध्ये एवढं सगळं कंटेंट आणि तेही क्वालिटी.
क्वालिटी तर मी म्हणण्यापेक्षा भाषा जी या ठिकाणी